चेक. चला फिल्डिंग लावून घ्या जय बजरंग भावाले बी. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. तुषार आणि त्याच्या सोबतीला सागर. मागचा सामना हाय स्कोरिंग होता परंतु काय रनचेस तुम्हाला बघायला मिळाला. कुकसे संघाकडनं झालेल्या मिस्टेक्स, ज्या चुका झाल्या त्या चुका खऱ्या अर्थानं भरपूर महागात पडल्या आणि त्यांना स्पार्टन ट्रॉफी सांगे 2025 ही स्पर्धा सोडावी लागली. कॅचेस वन द मॅचेस हे सूत्र आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. तुमची बॅटिंग बॉलिंग चांगली असून फायदा नाहीये, तुमची फिल्डिंग सुद्धा तेवढीच चांगली असणं गरजेचे आहे, तेव्हा तुम्ही चॅम्पियन बनाल. मांडा टीम या ठिकाणी दाखल झाली. आपलं स्वागत. आज या स्पर्धेमध्ये ते ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यांच्या विरुद्ध खारबाव टीम तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना आहे. चला भावाले बी फिल्डिंग लावून घ्या. आज आमने लोणार्ड क्रिकेट असोसिएशनच्या व्यतिरिक्त टीम्स तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसतील. आदरणीय बंडा कोनकर आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बंडा कोनकर आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. विनंती असेल आपण मंचावर देऊन स्थानापन्न व्हावं. ग्रामस्थ मंडळ नांदकरचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू की मैदान त्याने आम्हाला उपलब्ध करून दिलं या स्पर्धेसाठी. त्यांचेही विशेष आभार. आणि ज्या ज्या पुरस्कर्त्यांनी या स्पर्धेमध्ये मोलाची साथ आम्हाला दिली त्या सर्व पुरस्कर्त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सामना या ठिकाणी सुरू होतोय. जय बजरंग भावाले बी आणि जय हनुमान पोगाव. क्या बात आहे. दोन्ही टीमच्या नावांमध्ये बजरंग बलीचं नाव आहे आणि बजरंग बलीच्या आशीर्वादानं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेकडे वळतोय. सूरज केने येतोय गोलंदाजी करण्यासाठी. भावाले बी संघाकडून सामना करेल बॅटर तुषार शेळके. लाईव्ह ऑन एसके एंटरटेनमेंट. चांगलं बॅटल आता दोन महान संघांमध्ये, भिवंडी ग्रामीण मधील दिग्गज संघांमध्ये हे चांगलं युद्ध आता मैदानाच्या आतमध्ये रंगेल ह्यात मात्र शंका नाहीये. पहिला बॉल राईट अमोव द विकेट. बॅटची नरेच. ओ पहिलाच बॉल. ओ माय गॉड. ओव्हर थ्रो झाले आणि अखेर धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट या ठिकाणी मिळाली आहे. फलंदाज बाद. नियतीला मंजूर होतं की सागरचं जाणं आहे आणि सागर पाटील आउट होतोय. पहिल्या बॉलवर मिस्टेक. बिग विकेट. गलती अब कर चुके ऐसा लग रहा है, कारण मागच्या सामन्यामध्ये या दोघांनी कमाल केली होती आणि सागर पाटीलचं बाद होणे पा. सुरुवातीला तो बचावला गेला, त्यानंतर रन घेण्याचा प्रयत्न होता आणि अखेर खूप चांगले या ठिकाणी कोऑर्डिनेशन राहिले कीपर आणि त्या फिल्डरचं आणि अखेर धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागला जय हनुमान पोगाव्या संघाला. नवीन बॅटर विश्वास तिसऱ्या क्रमांकावर. अवघ्या पहिल्या ओव्हरमध्ये व्हेरी सेकंड बॉल तो फेस करण्यासाठी सेट होतो. याचं कारण पहिल्या चेंडूवरती दुर्दैवीरित्या सागर पाटील या ठिकाणी बाद झाला. फार मोठा सामना मित्रांनो आज आपल्याला नांदकरच्या ह्या क्रीडांगणावरती रंगताना दिसेल. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा या संघांनी जिंकलेल्या आहेत आणि त्यापैकी हे दोन संघ आज आपण पाहतो एकमेकांच्या उभे समोर टाकताना. ओ सूरज समोर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला बॉल सरळ कीपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. दबाव वाढतो बघा. ज्या वेळेला तुम्ही पहिल्या दुसऱ्या बॉलवर विकेट घेता त्यावेळेला प्रेशर हा वाढत असतो आणि जरूर आता दबाव वाढलेला असेल तो पोगाव संघावर. जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल आता विश्वास आणि तुषारला. सूरज राईट ऑन द विकेट. पुढचा बॉल
पुन्हा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेला प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. इथेही रनआउटची संधी होती. अपील इथे देखील झाली आहे आणि आता थर्ड अंपायरला कॉल करण्यात आलाय. क्रुशियल कॉल आहे, त्याच्यामुळे टीव्ही अंपायर कडे आता गेलेले आहेत. बघूया या ठिकाणी बॅटर पोहोचला आहे की नाही पोहोचला, त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. धकधक आता वाढली असेल, हार्टबीट. धडधड वाढली आहे, कारण ऑलरेडी सागर पाटील धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. विश्वास पोहोचला आहे की नाही ते आपण चेक करतोय. भरपूर क्लोज कॉल आहे, व्हेरी क्लोज कॉल यार. चांगला अनुमान लावलाय सूरज केनेनं. बॉल MS धोनी स्टाईलनं स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न केला. थोडस आता बॅकवर्ड जातोय आपण. कीप रोल एअर. SK एंटरटेनमेंट सध्या ऑफस्क्रीन आपण चेक करतोय आणि त्यानंतर ऑनस्क्रीन देऊच. तिथल्याच गे बॅकवर्ड. बॅटर आउट. धावबादच्या स्वरूपामध्ये आणखी एक धक्का या ठिकाणी लागलेला आहे जानवान पोगाव संघाला. भरपूर क्लोज कॉल होता, परंतु धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होतोय. भरपूर क्लोज कॉल होता, परंतु सामना मोठा आहे. निर्णय देखील थोडा वेळ घेऊन आपण दिला आणि योग्य निर्णय मिळणं गरजेचं होता. आदरणीय मंगळ भोकरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. वेलकम. फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. असोसिएशनच्या बाहेरील संघांना आपण आज ह्या क्रीडांगणावरती पाहतोय आणि जरूर मॅचेस चांगल्या रंगतील यात शंकाच नाहीये, परंतु सध्या भावाले बी ची सुरुवात लाजवाब. दोन खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. ह्या अगोदर सागर पाटील आणि इथे विश्वास हे दोन महत्वाचे खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होणं संघासाठी फार मोठं नुकसान आहे. आता इथून तुषार शेळकेच्या कांद्यांवर फार मोठी जबाबदारी वाढली असेल. नवीन बॅटर त्याला साथ देण्यासाठी जतीन येतोय. सूरज केने पुन्हा एकदा सज्ज होतोय.
लॉंग ऑन एक डीप मध्ये मिड विकेट सेट करण्यात आला स्क्वेअर लेगला आणि फुल टॉस बॉल पॅडल स्वीप केलाय कॅप मधून विकेट एरिया मधून बॉल सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. होता आणि त्याचा योग्य तो फायदा फलंदाजानं उचलला. बॉलला सरळ पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता पहिला मोठा फटका. हो यावेळेला चिप केला बॉल हवेत आहे. कवच फील्डर डाउन दी बॉल कॅप्टन विकेश and he makes no mistake. Another wicket gone. सबसे बड़ी विकेट सर्वात मोठा धक्का लागतोय जय हनुमान पोगाव संघाला. तुषार शेळके आउट. जय हनुमान पोगाव ह्या संघाचा ज्या प्रकारे 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. सुरुवातीचे 2 बॅटर्स जे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाले आणि हा खेळाडू तुम्ही पाहतायत झेल स्वरूपामध्ये तुषार शेळकेला बाद करण्यामध्ये यश आलं. गोलंदाज सूरज केणेला पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आणि 5व्या क्रमांकाचा बॅटर्स आता मैदानामध्ये एंटर होतोय कल्पेश पाटील. मांडा टीम या ठिकाणी दाखल झाली. त्यांच्या विरुद्ध पुढचा बॉल कल्पेश समोर पुन्हा एकदा लिडिंग एज. आणखी एक विकेट मिळेल का. सॉफ्ट डिस्मिसल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सर्व काही योग्य घडत असताना जय बजरंग भावाले बीच्या बाजूने चौथा धक्का लागतोय पोगाव संघाला. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि लीडिंग एज लागत असताना बॉल पुन्हा एकदा मिड ऑफ कडे आला. सॉफ्ट डिस्मिसल. 4 खेळाडू बाद झाले. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्लेयर पुढे टाकला. फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज केला. लीडिंग एज घेत असताना बॉल हवेत आला आणि मिड ऑफच्या फिल्डरसाठी सोप्पा झेल होता. फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. 4 धावा स्कोर कार्डवर असताना 4 धक्के लागलेत. जय हनुमान पोगाव संघ नाणेफेकी हारल्यानंतर बॅटिंग करत असताना पूर्णपणे दबाव पहिल्याच ओव्हरमध्ये टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. विवेक पाटील येतोय. विवेक आणि जतीन आता या युवा खेळाडूंना जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. सुरुवातीच्या मिस्टेक्स 2 खेळाडू तुमचे सर्वात महत्वाचे ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले आणि असं वाटलं होतं की आता तुषार डाव पुढे नेणार का. एक चौकार त्याच्या बॅटमधून आला परंतु त्याला जास्त संयम दाखवता आला नाहीये आणि अखेर तोही या ठिकाणी बाद झाला. योगेश बालेकर सेकंड ओव्हर. पहिला बॉल लॉफ करण्यात आलाय. हवे ते बॉल फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. जज केलं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे. आणखी एक धक्का लागेल. 5वा खेळाडू बाद. जय हनुमान पोगाव संघ सबशेल फेल ठरलेला या पहिल्या डावात. जय बजरंग भावाले बी समोर. अर्धा संघ आता तंबूच्या आश्रयाला परतला. 5 धक्के आतापर्यंत लागल्यात बॅटिंग करताना. फक्त 4 धावा स्कोर कार्डवर. धडाकेबाद चषक दोन्ही टीम्सनं जिंकलेला जो मुरबाडचा वर्ल्ड कप संबोधला जातो. टेनिस क्रिकेट मधील भरपूर मोठी स्पर्धा परंतु त्या स्पर्धेचे हे दोन्ही संघ विजेते आहेत. भिवंडीकरांसाठी खरं तर ती अभिमानाची गोष्ट आहे परंतु आज एकमेकांच्या समोर सध्या भावाले बीचं पारडं जड.
पुन्हा एकदा बॅटची आतली कडा, बॉल येतोय पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॉलवर, फक्त मिळेल एकच धाव. आता इथून संयमी खेळ करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत, कारण त्यांना ठाऊक आहे की इथून आता बॉल भरपूर शिल्लक आहेत. विकेट मात्र 5 गेलेल्या आहेत, 5ला 5 गडी बाद. पहिल्या मॅच मध्ये 62 धावांचं लक्ष्य सहजगत्या चेस करणारा संघ पोगाव ह्या लढतीमध्ये सपशेल फेल ठरलाय. कन्सिस्टन्सी मित्रांनो, सातत्य टिकवणं क्रिकेटच्या खेळामध्ये तसंही भरपूर कठीणच राहिलंय. आज शतक करणारा खेळाडू उद्याही शतक करेल असं नाही, उद्या तो शून्यावर देखील बाद होऊ शकतो. कन्सिस्टन्सली परफॉर्म करणं हे भरपूर डिफिकल्ट असतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि ओव्हरऑल ऑल क्रिकेटमध्ये. भालेकर लेफ्टी बॅटर समोर, यावेळेला स्विंग केला, हवे ते बॉल पुन्हा एकदा जज करतोय फिल्डर, आणखी एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन, धक्के पे धक्का ते धक्का. सहावा धक्का लागला. इथे पहा, विवेक पाटीलने देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकी बॅटर संयम दाखवत नाहीये, कंट्रोल दाखवत नाहीये आणि असं वाटतं की आता 4 ओव्हर्स पूर्ण खेळतात की नाही खेळत. 6 धक्के लागलेत अवघ्या दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना. योगेश भालेकर पुढचा बॉल, कॅप्टन अविनाश, फुल टॉस आणि थेट यष्टा उद्ध्वस्त करणारा आणखी एक खेळाडू बाद होतोय. हा चेंडू खराब होता, विकेट टेकिंग नव्हता, परंतु वेग इतका होता योगेश भालेकरच्या या बॉल मध्ये अविनाशला प्रत्युत्तर देता आलं नाही. आणखी एक खेळाडू बाद होतोय. 7वा धक्का. जय हनुमान पोगाव संघाला. फुल टॉस बॉल होता, परंतु त्या फुल टॉस वर फुल टोल वसूल करता आलं नाही. टॅक्स ज्याप्रमाणे आपण एखाद्या हायवेनं प्रवास करताना पूर्णपणे वसूल केला जातो, तसा इथे वसूल करण्याची संधी होती गोलंदाजाच्या ह्या षटकामध्ये. रोड टॅक्स नाही, परंतु धावा. 5 धावा असताना 7 धक्के लागतात. नांदकर टीम देखील मला वाटतं ऍक्शन मध्ये आहे. पूर्ण ड्रेस किटचं ते रेडी झालेत. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल असेल. हॅट्रिक कंप्लीट केली होती या अगोदरच्या मॅच मध्ये विश्वासनं. धनेश शिलवंत कुकसेच्या विरुद्ध खेळत असताना पोगावचा विश्वास, परंतु आता भालेकर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. हॅट्रिक बॉल यावेळेला फ्लिक केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा घेत असताना बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, हा येतोय चौकार. चौकाराने धावसंख्या झाली धावफलकावरती 9 धावा, 9 रन्स. पुढचा बॉल योगेश राऊंड द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेनं आणखी एक चांगला फटका. इथे देखील बाउन्स चांगला घेतला, परंतु क्षेत्ररक्षक सूरजचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. चांगले फटके पाहायला मिळाले बॅटर दर्शनच्या बॅटमधून आणि 2 बॉल मध्ये वैयक्तिक त्यानं 6 रन्स बनवल्या. टीमची टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 11 धावा. जरुरीतून आता जर फायटिंग टोटल कडे जायचं असेल तर किमान 40 धावा जोडणं गरजेचे आहेत. म्हणजे आणखी आता 2 ओव्हर्स मध्ये 25 ते 30 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम जय हनुमान पोगावला. तेव्हा एक फाईट बॅक आपण बघू शकतो, कारण 40 धावा जर झाल्या तर पोगावकडे एक चांगला बॉलिंग अटॅक आहे.
ते भावाले बीची परीक्षा घेऊ शकतात. नवनाथ येतोय थर्ड ओव्हर मध्ये. सामना करेल बॅटर दाणेश्वर. ओ लॉफ्ट करण्यात आला. चांगला फटका परंतु इथे क्षेत्ररक्षक सूरज खेने डाऊन दी बॉल. झेल पकडलाय. आणखी एक धक्का. वा काय झेल पकडली आहे. काय अनुमान होता, काय जजमेंट. मला वाटतं काही इंच, एखादा इंच आतमध्ये होता. हॅव अ लुक ॲट दॅट. लॉफ्ट करण्यात आला आणि लॉंग ऑनला सूरज खेळण्याचा अनुमान किती सुंदर होता बघा. छोटीशी जागा होती हे पा. ओ काय झेल पकडलाय. जवळजवळ षटकारच होता. ग्रेट कॅच, ग्रेट कॅचर. रोहन पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. 8वा धक्का या ठिकाणी लागला. नवनाथला देखील आता सफलता मिळाली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. जबरदस्त फटका. गॅप फाईंड केलाय आणि इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण. बघा गोलंदाजी ज्या वेळेला चांगली होते त्यावेळेला फिल्डिंग चांगली होणं गरजेचे आहे. आणि ज्या वेळेला फिल्डिंग चांगली होते ना त्यावेळेला गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो आणि जरूर त्या ठिकाणी आत्मविश्वासाने आता गोलंदाजी बघायला मिळाली आहे. 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. नवीन बॅटर रोहनच्या बॅटमधून 2 धावा आल्यात आणि धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 13 धावा. 13 धावा स्कोर कार्डवर. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 8 धक्के ते लागलेत. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. पडल्यानंतर चांगला बाउन्स प्राप्त करताना बॉल सर्व विकेट कीपर वेदांच्या हातामध्ये चेंडू होते. डॉट बॉल. 13 रन्स 13 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी लागल्यात. नवनाथ ओव्हर द विकेट न यावेळेला पुन्हा रोहन समोर. चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा. बॉटम हँडचा चांगला वापर केला. आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. फक्त मिळेल एकच धाव. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. परंतु फायटिंग टोटल सेट करण्यासाठी मी म्हणेल किमान 2 ते 3 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. तो प्रयत्न केला जाणार का. यावेळेला आउटसाइड एज. विकेट गॉन. आणखी एक धक्का लागतोय. फलंदाज बाद. मूर्ती गायकर संघामध्ये दिसत नाहीये. विशाल पाटील शेवटची जोडी आता मैदानात. सर्व बादचा धोका. आपण या अगोदरच सांगितलं होतं की ऑल आउट ची संभावना आहे आणि सध्या शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. फक्त 14 धावा. प्रेक्षकांना देखील हे अपेक्षित नव्हतं. शेळके ब्रदर्स जवानमान पोगाव संघ खरं तर एक फार मोठा संघ गणला जातो महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये. परंतु आज सपशेल फेल ठरला भावळे बीच्या विरुद्ध. शेवटची विकेट आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. कदाचित आता शेवटचे 6 बॉल पूर्ण खेळून काढण्याचा प्रयत्न असेल. कसं आहे ना की ज्या वेळेला तुमचा संघ ऑल आउट होतो ना त्यावेळेला तुमचं खच्चीकरण होत असतं. येणाऱ्या मॅचेसमध्ये देखील तुमचा मोमेंटम थोडासा डाऊन होतो. त्याच्यामुळे आता कॅप्टननं हेच सांगितलं असेल की हे 6 बॉल तुला खेळून काढायचे. धावा कमी आल्या हरकत नाही परंतु विकेट देऊन येऊ नकोस. 15 धावा स्कोर कार्डवर. 15 रन्स. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर हा तोच संघ पोगावचा आहे ज्यानं या अगोदरच्या सामन्यामध्ये 63 धावा अवघ्या 3.2 बॉल मध्ये कंप्लीट केल्या होत्या. आणि हा तोच पोगाव संघ आहे जो सध्या 15-9 अशी स्थिती आहे. याच क्रिकेटच्या खेळामध्ये कधी राजाचा रंक तर रंकाचा राजा या गोष्टी होत असतात. भविष्यवाणी कोणीच करू शकत नाही. शेवटची विकेट आहे. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आल्या समोर. लॉंग ऑफ कडे बॉल ड्राईव्ह येतोय. बघा किती चांगला फटका आहे. 11व्या क्रमांकाचा खेळाडू विशाल आलाय परंतु परफेक्टली मिडल करतोय म्हणजे बॅटर्स चांगला आहे.
आणि तसंही ग्रामीण मध्ये आज 11वा काय 12वा तुम्ही इथून उचलून मैदानात पाठवला तरी तो षटकार मारणार. आता एवढे खेळाडू प्रत्येकी गावामध्ये तयार झालेले आहेत. विकेश यावेळेला हवे त्या बॉल आणि विकेट मिळाली आहे. ऑल आउट. सर्व बाद. जय हनुमान पोगाव. धावा झाल्या 16 वरती या ठिकाणी ऑल आउट टीम झालेली आहे. 17 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल जय बजरंग भावाले बीला. पुढील सामन्याचा टॉस होतोय. टॉस थोड्या वेळाने करू आपण. या देऊया पुन्हा एकदा डीजे मॅनला संधी. ऐकूया आपण. तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो या ठिकाणी आपण टॉस साठी यायचं. 17 धावांचं लक्ष्य आहे सामना जिंकण्याकरिता. नांदकर कॅप्टन. मनोज पाटील नांदकरचा कॅप्टन चौकार आलेला योगेश भालेकरच्या बॅट मधून. क्लीन बॉय स्विंगिंग यॉर्कर दांडी गुल. भूमी 11 मांडा विपक्षीय नांदकर या दोन संघादरम्यान आपण पुढील सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतोय. प्रत्येकी 4 षटकांचा सामना असेल. टॉस जिंकलाय नांदकर संघानं. चला डिसिजन पेंडिंग आहे परंतु फिल्डिंग पेंडिंग नाही तर फिल्डिंग. जबरदस्त इथे मात्र पाहत होता आपण कमबॅक केला कारण पहिल्या चेंडूमध्ये चौकार प्राप्त केला होता योगेश भालेकडे परंतु तदनंतर
बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे मात्र प्राप्त केला गोलंदाज ज्ञानेश्वर शेळकेनं वरती असेल. फक्त 17 धाबाचा इथे पाठला करायचा आहे, परंतु या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये जे बजरंग स्पोर्ट भाववाली बस संघाने जबरदस्त कामगिरी केली गेली. सर्वच गोलंदाजांच्या वतीने मात्र चांगला खेळ आपल्याला पाहायला आणि फक्त जे हनुमान पोगाव आय थिंक सेल्के ब्रदर्स पोगावने मात्र 16 धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या. मगाशी समीरने उल्लेख केला की ज्या संघानं आजच्या दिवसामध्ये 63 धाबांचा पाठलाग 3.2 षटकामध्ये कंप्लीट केला होता, परंतु तो संघ आता मात्र पूर्णपणे या सामन्यामध्ये आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सुजित विकेश सुरेश किनेच्या सोबतीला विकेश बाद झाल्यानंतर हो जबरदस्त वेगवान चेंडू लाऊड अपील, परंतु हाईट फॅक्टर होता आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी ही अपील पंचांनी फेटाळली गेली. हॅट्रिक डिलिव्हरी होती, परंतु जबरदस्त लेंथ आणि चांगली लाईन तिथे मात्र मेंटेन केली ज्ञानेश्वर शेळकेनं. गोरसू संघाचा कपिल केने असेल, पोगाव संघाचा ज्ञानेश्वर शेळके असेल, दोघांची उंची आपण जर पाहिली तर सेम, परंतु त्यांची बॉलिंग ऍक्शन एक वेगळीच अंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. इथे चेंडूवरती फिंगर रोल केला आणि फटका लाजवाब चेंडू चला लॉंग ऑफच्या दिशेने आय थिंक वाडी क्षेत्रामधून 1 बाउन्सनं बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. चार धाबा तिथे मात्र वसूल केल्या सुजितनं. एकूण संघाची धावसंख्या पोहोचली गेली 8 या आकड्यावरती. 9 धाबांची आता मात्र फक्त आवश्यकता. हो चांगला ड्राईव्ह, परंतु शॉर्ट स्ट्राईकवर पुन्हा मिस फिल्डिंग आणि चेंडू पुन्हा चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पोगाव संघाची तर आय थिंक थोडीशी आपल्याला निगेटिव्ह पाहायला मिळते, कारण ज्या प्रमाणात फाईट बॅक करणं गरजेचं त्या अनुषंगाने मात्र केले होत नाही, कारण पहिल्या षटकामध्ये थोड्याशा जास्त धाबा खर्च केल्या या ठिकाणी गोलंदाज ज्ञानेश्वर शेळकेनं. तब्बल 3 बाउंड्रीज पाहिल्या आपण, 12 धाबा धाफलक्यावरती लागलेल्या 2 विकेट्स जरूर त्यांनी प्राप्त केल्या, परंतु धावांवरती अंकुश मात्र त्या ठिकाणी लावू शकला नाहीये. आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये फक्त 5 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज रोहन पाटील. आता मात्र या ठिकाणी संधी दिली गेली. 18 मध्ये 5 धावा इथे मात्र जोडायचे आहेत की याच ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल का, की एखादा मोठा फटका मात्र सुरेश केणे ज्या फटक्यासाठी ओळखला जातोय तो फटका इथे मात्र खेळण्याचा तो प्रयत्न करेल का. नाही, डिफेन्सिव्ह करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आपण पाहतो कॉट बेंचसाठी, परंतु जरूर आवाज आलाय, परंतु असं वाटलं की बॅट आय थिंक विकेटला ब्रश झाली आणि तो आवाज मात्र सर्वांच्या कानापर्यंत पोहोचला असावा आणि तेच पंचांचं म्हणणं आहे. परंतु पहिला चेंडू पाहिला तर अतिशय चांगल्या लेंथवरती हात चाललाय रोहननं. डॉट चेंडून आपल्या षटकाला त्यांनी सुरुवात केली, परंतु तुम्हाला याचप्रमाणे मात्र सातत्यानं चेंडू टाकावा लागतील सामना जिंकायचा असेल तर. परंतु रिव्हर्सचा फटका हवेत केलाय, जबरदस्त मिडलिंग आणि चेंडू मात्र जात असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. विजयासाठी आता मात्र फक्त एका धाब्याची गरज. एकतर्फा खेळ सध्या आपण पाहिला या दोन्ही टीमच्या माध्यमातून, आणि तसे जर पाहिलं तर दोन्ही संघ टेनिस क्रिकेटमधील खूप चांगले संघ आहेत, परंतु या ठिकाणी पाहू शकला फक्त हवेत सेप केलाय. लॉंग ऑन द फिल्डर चेंडू खाली चाललाय आणि या सहजपणे झेल त्या ठिकाणी मात्र प्रस्थापित केला आणि अखेर फलंदाज सुरेश केणे इथे मात्र बाद होऊन माघारी परततोय.
आणि आता मात्र कुठेतरी उलटी गिनती आपण पाहत आहोत जय बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाच्या वतीने करणार सातत्याने चालू सीझन मध्ये ओमकार वारंवार संधी शोधत होता आणि अखेर संधी मिळाली आणि जरूर येणाऱ्या काळामध्ये भावाली गावाचं जो भविष्य घडवू शकतोय आणि हे कार्य आपण युरोपात पाहिलं तर अनेक वर्ष केली आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांनी अनेक वर्ष त्या संघाची डेव्हलपमेंट म्हणून कार्य केलं परंतु युरोपला कधी संधी मिळाली नाही परंतु आज रोहन पाटीलला मात्र संधी मिळाली आणि त्या संधीचं तो सोनं करेल का एका धावची गरज आणि यस विनिंग शॉट रोहन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि अखेर सामना जिंकला टीम जय बजरंग स्पोर्ट भावाले बस संघानं सो अभिनंदन टीम भावाले अँड हार्ड लक जे हनुमान पोगाव.